नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आज आपण मटणाचा तांबडा रस्सा आणि सुकं मटण कसं करायचं ते पाहणार आहोत। यासाठी मी 1 किलो मटण व्यवस्थित आधी धुवून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर त्याच्यात मटणाला मी हळद, तिखट, मीठ लावून घेत आहे। स्क्रीनवर दिसल्याप्रमाणे मी आता मटणाच्या पिसांना व्यवस्थित हे तिखट, मीठ, हळद चोळून घेत आहे। याच्यानंतर मटण आपण शिजवून घेऊया। यालाच आपण तांबडा रस्सा असंही म्हणू शकतो। तर हा तांबडा रस्सा करण्यासाठी मी आधी कुकरमध्ये तेल घेतलं आहे। तेलामध्ये लसूण टाकलेला आहे। लसूण आपल्याला जरा जास्तच घ्यायचं आहे। मी कांद्याचा वापर केलेला नाही आहे इथे, त्यामुळे लसूण थोडे जास्त घेऊया। त्याच्यात थोडा खडा मसाला म्हणजेच तमालपत्र, मोठी वेलची, दालचिनी हे टाकलेलं आहे। आता लसूण चांगली लालसर झाली की आपण त्याच्यामध्ये मटण टाकून घेऊया। आता हे या मटणामध्ये आपल्याला ज्या प्रमाणात रस्सा पाहिजे आहे त्या प्रमाणात पाणी टाकून हे मटण आपण शिजवून घ्यायचे आहे। मी आणलेलं मटण हे चांगलं कवळं होतं, त्यामुळे मी त्याला 3च शिट्या दिल्या आहे आणि त्या 3 शिट्यांमध्ये तो व्यवस्थित शिजलं होतं ते। आता आपण कुकरच्या 3 शिट्या करून घेऊया। कुकरच्या शिट्या होईपर्यंत मी दुसऱ्या बाजूला मटणाला लागणारं वाटण तयार करत आहे। यासाठी वाटण्यासाठी मी मध्यम आकाराचे 3 कांदे घेतले आहेत आणि सुकं खोबऱ्याची वाटी 1 घेतलेली आहे। खोबऱ्याचे तुकडे आपण बारीक करून घेऊया। कांदा बारीक चिरलेला आहे। अशा प्रकारे आपण कांदा आणि खोबरा हे चिरून व्यवस्थित घेतलेले आहेत। कांदा खोबरा चिरल्यानंतर आपण आता तेलात खोबरा चांगलं परतवून घेऊया। खोबरं चांगलं लालसर करून घ्यायचं आहे। पाहू शकताय तुम्ही, आपण व्यवस्थित खोबरं लालसर करून घेतलेलं आहे। खोबरं लालसर झालं की ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता त्याच तेलात कांदा देखील आपण मस्त लालसर होईपर्यंत परतून घेऊया। अशा प्रकारे आपण कांदा देखील लालसर होईपर्यंत चांगला परतून घेतलेला आहे। मी इथे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि धने
ह्याची पेस्ट करून घेणार आहे। आता आपला मसाला चांगला भाजून झाला आहे। यामध्ये मी घरात बनवलेला गरम मसाल्याची पावडर टाकलेली आहे। ह्याच्यामध्ये कोथिंबीर घ्यायची आहे। या वाटणामध्ये देखील आपण थोडीशी लसूण, आलं आणि कोथिंबीर घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण आणि पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेलं मटण चांगलं शिजलेलं आहे। शिजलेलं मटण आपण वेगळं काढून घ्यायचं आहे। रस्सा देखील मस्त पांढरा तांबडा झालेला आहे। अगदी तुम्हाला स्क्रीनवरही दिसतच असेल, मस्त असं लाल लाल तांबडा कलर त्या रश्श्याला आलेला आहे आणि चवीला पण एकदम भारी झाला होता तो। तुम्हाला दुसरं काही टाकायची गरज नाही। अगदीच तुम्हाला जर बारीक पातळ वाटत असेल तर तुम्ही त्याच्यात वाटलेलं वाटण टाकू शकता। आता जे मटण आपण वेगळं काढून ठेवलेलं आहे त्या मटणाला फोडणी देऊया। त्यासाठी आपण एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। तेलामध्ये लसूण आणि काही गरम मसाले टाकलेले आहेत। त्याचबरोबर मी त्याच्यामध्ये तिखट, हळद, मीठ, परत आपलं वाटून घेतलेलं वाटण ज्या प्रमाणात आपल्याला पाहिजे आहे त्या प्रमाणात ते टाकायचं आहे। आलं लसणाची पेस्ट देखील चांगली तेलामध्ये सगळे मसाले परतवून घेऊया आणि ते परतल्यानंतर आपण जे शिजवून घेतलेलं मटण आहे ते त्याच्यात टाकूया आणि थोडंसं पाणी टाका। पाणी आता जास्त टाकायची गरज नाही कारण मटण चांगलं शिजलेलं आहे। अशा प्रकारे आपलं सुकं मटण तांबडा रस्सा तयार आहे। पाहू शकता तुम्ही किती छान दिसत आहेत। तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।